पूजा संपली, पण खरा सुंदर क्षण त्यानंतर आला, जेव्हा घरात पहिल्यांदा आपलेपण जाणवलं. नमस्कार. आज आमची पूजा खूप छान पद्धतीने पार पडली. भटजीने मंत्र म्हणत अगदी रीतिरिवाजाने सगळी पूजा केली. घरात शांत वातावरण होतं. मंत्रांचा आवाज, धुपाचा सुगंध एकदम प्रसन्न वाटत होतं. पूजा झाल्यानंतर गृहप्रवेश केला. उजव्या पायाने आत पाऊल टाकलं. मग भटजीने सांगितले, आता हाताचे ठसे उमटवा. कुंकू हळद लावून दारात, हॉलमध्ये, किचनमध्ये भिंतीवर हाताचे ठसे उमटवले. तो लाल व पिवळा रंग भिंतीवर उठलेला हातात एकदम पारंपरिक आणि सुंदर दिसत होता. मलाही करताना खूप वेगळं आणि छान वाटत होतं. इतक्या बाहेरून जेवणाचा सुगंध यायला लागला. भाजी तयार, वरणाला फोडणी, भात शिजलेला. मावशी चपात्या करत होत्या. सगळीकडे एकदम लगबग चालू होती. पूजा झाल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला आणि मग पंगत बसली. सगळे पाहुणे एकत्र बसले. घरचे लोक अडत होते. त्या क्षणी जाणवलं, हे फक्त घर नाही, हे खरंच घर पण आहे. मोठा कार्यक्रम संपतात, पण आठवणी ही तशा छोट्या क्षणीच राहतात, जिथे सगळे एकत्र बसून हसत जेवायला बसतात. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.